चुकलं माझं, इच्छा झाली माझी म्हणून तरी प्रयत्न करतो. मला मी अजूनही सांगतो, माझे 40 लाख फक्त मला उभं राहायला लागले. आवाज तर येतो की नाही निसर्गावर आहे, पण प्रयत्न करतो समजून. थोडी हे गाणं आठवलं मला. इतका आवाज जर एखाद्याला आला असता लगेच कार्यक्रम बूम केले असते, पण इमानदार आहे. हराम की रोटी मैं हरगिज किसी हाल में भी खाऊंगा नहीं, और जब तक आवाज में वो तासीर आती नहीं तब तक समाज का पैसा लेकर मैं गाऊंगा नहीं. खाली घरात एक मांजर पाळली हो, पण इतकी इमानदार आहे, पण काही माणसं पळून झाली पाहिजे. दादांनी मला एका माणसाकडे असं केलं, मी एकच बोललो, ये भूल गया सब कुछ याद नाही. हसले. मी तानसेनवादी गायक नाही, पण माझ्या टॅलेंटला समाज मानतो, माझ्या वागण्याला, माझ्या बोलण्याला. बापू साठे माझे बंधू आईची आठवण म्हणून गात आहे. हर मुसीबतों को सहने के लिए तू आगे बढ़ती कैसे होगी, और बगैर बताए मेरे चेहरे की परेशानी तू पड़ती कैसे होगी. हर मुसीबतों को सहने के लिए माझा शेर, तू आगे बढ़ती कैसे होगी, और बगैर बताए मेरे चेहरे की परेशानी तू पड़ती कैसे होगी. अरे मैं मर्द होकर 4 लोगों से लड़ने को डरता हूँ माँ, फिर बता मेरे लिए तू ये सारे जमाने से लड़ती कैसे. खूप आधारी हो. पॅरेलाइज म्हणजे मेलेला असतो, त्यातून उठलोय. कुठं काय बोलावं भान ठेवावं, त्याला चांगली संगत, चांगली माणसं, चांगले विचार. अहो पाण्यातला मासा पाण्याविना राहू शकत नाही. मानवेल दादा म्हणतात, मला गर्व नाही, पण मला ते वारले गंगन मामा सागर दादा पवार इथे साक्षीला आहेत. मावळ या ठिकाणी कार्यक्रम होता. गंगन मामा तबला वाजता होता, रडायला लागले. मीनाक्षी थोरात सोबत होता आणि मला बघून म्हटलं की तुला बघून राजू गोविंद म्हशीलकरची आठवण येते, गोविंद दादाची. याच्यापेक्षा काय काय हेवे दावे करता हो. एंड आहे हा. आता एवढ्यात माफी मागतो, मोठं पण सांगत बसणं, पण आनंद दादाचा फोन आला. सागर दादा साक्षीला आहेत. आता त्यांचा फोन आला, त्यांना सांगितलं दादा तुम्ही आले नाही. अरे मला कळवलं नाही म्हणे, तर मी आता बाहेर निघालो. पण
तुझा आवाज आला पाहिजे. तुम्हारे आवाज की समाज को जरूरत है. किती आले किती गेले का नाही. आणि निसर्ग आहे हा. कधी कुणाचं काय होईल असा तबला वादक होणारच नाही रमेश रोकडे सारखा की दिवसाला 3 कार्यक्रम वाजवायचा. ज्याने राकेश सारख्याला घडवलं पापाभाई सोबत मिळून. पण कामाला गेला मशीन मध्ये कधी हात गेला वाजणं गेलं. गाळा आवाज कसला गर्व करू नका. वेळ आहे. राजू बागुलने जे स्टेज पाहिले आता कोणच नाही इथे ज्याने पाहिलं नसेल. वेळ आहे. वेळेला हसू नका. की पाण्यातला मासा मानवेल दादा गायकवाड लिहितात की पाण्यातला मासा रमेश रोकडे यांच्यासाठी भेट आली. माझे बंधू माझे गुरु ठाई बापूजी साठे भेट मिळाली. या ठिकाणी मला घडवणारे नुसतं गाणंच नाही वागणं शिकवणारे संकटावर मात करणारे खऱ्या मार्गानं वागायला शिकवणारे माझे गुरुवर्य सागरजी पवार. मानवेल दादा म्हणतात की पाण्यातला मासा पाण्याविना राहू शकत नाही. रमा माताचं डोकं बाबासाहेबांच्या मांडीवर. बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू गळतायत आणि रमा माता अश्रू पुसतायत आणि म्हणतायत पाण्यातला मासा पाण्याविना राहू शकत नाही. अरे तळपत्या सूर्याकडे कुणी पाहू शकत नाही. मी या साऱ्या जगाला रडताना बघू शकते प्रथमा पण माझ्या साहेबांना मी रडताना पाहू शकत नाही. माझ्या साहेबांना रडू शकते. मला वाटलं माझं नाव घेतलं शहापूरकर मला गुरु मानतात. अरे राजू बागुल 3 वर्षानं गातोय फार आनंद होईल. पण मी लगेच माझ्या मुलीला सांगितलं खुशीला कोपऱ्याला कुजबूज चालू झाली आणि माझ्या मुली हुशार आहेत. त्यांनी ओळखलं कुजबूज आणि कान कोणी भरले असते. खुशी बोलते नका गाऊ. म्हटलं ना आपल्याला आई भाऊ हे बघायचं नाही मग आम्ही निघून जातो. आणि वास्तविक तेही कारण होतं की समताचा ट्युशनचा टाइम होता. शिक्षणालाही महत्व दिलं पाहिजे. म्हटलं मी गाऊन त्यांना शेवटी त्या निघून गेल्या. त्यांनाही ऐकायचं होतं की बाप काय गातो. 3 वर्षानं बापाचा आवाज ऐकायचा होता. पण इथे पण पॉलिटिक्स चालते हो. चोरी तो चोरी सीना चोरी. रमाई माता म्हणतात लहान आहे तो खूप शिकायचं तुम्हाला पण तुमची संगत वाईट आहे. तुमच्यासोबत बरेच रावले जे माझे नाही झाले तुमचे काय तुझ्या मानवेल दादाला माहिती. म्हणून म्हणायचं रमाई मातेचं डोकं बाबासाहेबांच्या मांडीवर. रमा माता रडतायत आणि बाबासाहेबांचे घाळघाळ अश्रू पडतायत डोळ्यातून. तेव्हा रमा माता म्हणतात म्हणतात ही रामू मरून जाईल. ही राम मरून जाईल जीवनी अंधार होईल.
ही राम मरून जाईल. एकच इच्छा आहे, कार्यक्रम श्रद्धांजलीचा टाळ्या वाजू शकत नाहीत, पण येणाऱ्या काळात माझी गाण्याचे संकेत दिसत असतील आवाजाचे तर हात वर करा. वा रे वा. ही राम मरून जाईल जीवनी अंधार होईल. ही राम मरून जाईल जीवनी अंधार होईल. दुःख सहन त्यांना होणार नाही. दुःख सहन त्यांना होणार नाही. कसं होईल, कसं होईल माझ्या साहेबाचं बाई. ही राम मरून जाईल जीवनी अंधार होईल. ही राम मरून जाईल जीवनी अंधार होईल. दुःख सहन त्यांना होणार नाही. दुःख सहन त्यांना होणार नाही. कसं होईल माझ्या साहेबाचं बाई. 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 राम मरून जाईल. रमामाता म्हणतात, रमामाता म्हणतात, मी गेल्यानंतर माझ्या साहेबांसाठी कोण आहे. साहेबांचे वडील गेले, साहेबांची आई गेली, साहेबांची सावत्र आई गेली, साहेबांची आत्या गेली. साहेबांकडे लक्ष द्यायला कोण नाही. अगं बाई, काळजी दयाची कोण घेईल. काळजी दयाची कोण घेईल. काळजी दयाची कोण घेईल. कोण वेळेवर दवा देईल. कोण वेळेवर दवा देईल. कोण वरतून दवा देईल. चिंता या समाजाची, चिंता या संसाराची, चिंता या समाजाची, चिंता या संसाराची. तेही पडले, अगं तेही पडले आजारी या समाजापायी. तेही पडले आजारी या समाजापायी. कसं होईल माझ्या साहेबाचं बाई. कसं होईल माझ्या साहेबाचं बाई. कसं होईल माझ्या साहेबाचं बाई. कसं होईल. आमची पुतणी ज्योती, आता माहेरचं नाव वेगळं, सासरचं वेगळं. ज्योती मिथुन निकम, माझ्या मुलीकडनं भेट मिळाली या गीतासाठी. माझ्या ताईचं मन भरून आलं. खरोखर माझी वाट बघतायत, माझा आवाज यावा, मी गाणं गावं. पण काही गोष्टी आमचे शिष्य शाह पुरकर साहेब त्यांच्याकडनं भेट मिळाली. माझ्या मित्र संजूभाऊ ब्राह्मणे भेट मिळाली. माझ्या ताईंनी रडत रडत, राजू मन भरून आलं, आज तुझा आवाज ऐक. भेट मिळाली, आभारी आहोत. काळजी दयाची कोण घेईल. काळजी दयाची कोण घेईल. काळजी दयाची कोण घेईल. कोण वेळेवर दवा देईल.
या संसाराची हो चिंता या समाजाची चिंता या संसाराची तेही पडले आजारी या समाजा पायी तेही पडले आजारी या समाजाच्या पायी कसं होईल माझ्या साहेबाचं बाई 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 ही राम मरण जाईल रमा मातेची 4 मुलं गेली आणि एकटा यशवंत राहिला. यशवंत हा जिद्दी होता आणि थोडासा जिद्दी असल्यामुळे थोडासा मेंटॅलिटी प्रॉब्लेम यशवंत होता. रमा माता म्हणतात मी आता गेल्यावर माझे साहेब एकटे राहतील. माझे साहेब माझ्यानंतर माझ्या साहेबांचं कसं होईल या यशवंत कसं होईल. रमा माता म्हणतात काळजी तयाची कोण घेईल लाडका लाडका यशवंत बाळ लाडका यशवंत बाळ लाडका यशवंत बाळ लाडका यशवंत बाळ कसा त्याचा करतील सांभाळ कसा त्याचा करतील सांभाळ कसा त्यांचा करतील सांभाळ हे जगातलं नवल हो. डोळ्यात पाणी एवढं करता आलं की ती सद्विवेकता आमच्यामध्ये नाही. आम्ही शिकून कवरून वकील डॉक्टर इंजिनियर काय काय झालो पण कुठंतरी आमच्या स्वभावामध्ये गफलत असते. पण परिपूर्ण समाजाची आणि आपल्या पतीची आणि सासऱ्याला दिलेल्या वचनाची इमानदारीने जबाबदारी वाहणारी माझी रमा माता. 4 मुलं गेली एकटा यशवंत आहे. माझे साहेब इमानदार आहेत. माझा साहेब माझ्या विना कुणाकडे बघू शकत नाही. दुसऱ्या पत्नीचा विचारही डोक्यात आणू शकत नाही. त्यावेळेस रमा मातेला वाटलं असेल. रमा माता म्हणतात कलावंत म्हणून खूप नाव कमवलं हो. पैशाकडे लक्ष नाही दिलं. कालच मला कोणीतरी सांगितलं की तुला लोकांनी भावनिक बनवलं. म्हटलं हरकत नाही रे पण समाजाच्या कामी तर आलो. पण समाज अरे काय तुम्ही समाज एकतेची आणि गाण्याची भाषा करता रे. गाया माणसावर वार करणार तुम्ही. मला वाटलं माझा सन्मान होईल पण आज मला बरं वाटलं. चिंता मत करो दुश्मन शर्मिंदा है टाइगर आज भी जिंदा है. समय आएगा मेरा अभी. रमा माता म्हणतात लाडका यशवंत बाळ लाडका यशवंत बाळ लाडका यशवंत बाळ कसा त्याचा करतील सांभाळ कसा त्याचा करतील सांभाळ कसा त्याचा करतील सांभाळ आहे एकुलता एक आहे एकुलता एक आहे एक मानवल दादा कसं लिहितात बघा. लाडका
सांभाळ आहे एकुलता एक आहे एकुलता एक हट्ट त्याचे अनेक हट्ट त्याचे अनेक हट्ट त्याचे अनेक आशीर्वादच आहे तुमचा. कधी कधी काय असतं, त्रासातून पण काहीतरी मिळतं. मला खूप वेदना झाल्या की घायाळ माणसावरही वार केले जातात, पण हरकत नाही. गाणं मानवेल दादांचं आहे. गाणं मला जमतंय असं वाटत असेल तर सागर दादा, मानवेल दादा, मंगेश दादांनी घेऊन हात ठेवा बरं वाटेल. येऊन जर हात ठेवला बरं वाटेल, फार बरं वाटेल, हिंमत वाढेल माझी. पुढच्या जीवनात गाण्यासाठी मला प्रेरणा येईल तर तुम्ही इथे येऊन डोक्यावर हात ठेवला तर. अशी वेळ कुणावर येऊ नये हो. वैऱ्यावर पण जी माझ्यावर वेळ आली, झोप लागत नाही हो. कानात आवाज येतो, ढोलकी, तबले, टाळ्या, तो आवाज ते पण जगावं लागतं. 4 वेळा जीव द्यायला गेलो पण माझी मुलगी म्हणते, पप्पा आम्ही आहोत, आम्ही तुमचा आवाज बनू का? मुलंच वारस बनतात का, मुली बनत नाहीत का? म्हटलं हो बेटा, मी जगेल, तुमच्यासाठी जगेल. आणि आज मला खुशी बोलली, पप्पा गाऊ नका. म्हटलं नाही बेटा, तुम्ही जा, मी बघतो. पण आज या आईची खाल्लेली भाकर, त्या भाकरीचा गोडवा कदाचित गळ्यामध्ये आला. म्हणून म्हणायचं, लाडका यशवंत बाळ, लाडका यशवंत बाळ, लाडका यशवंत बाळ, कसा त्याचा करतील सांभाळ, कसा त्याचा करतील सांभाळ, कसा त्यांचा करतील सांभाळ. आहे एकुलता एक एकुलता एक हट्ट त्याचे अनेक हट्ट त्याचे अनेक आहे एकुलता एक हट्ट त्याचे अनेक. त्याला तर जवळ नुसती पाहिजे आई, त्याला तर जवळ नुसती पाहिजे आई. कसं होईल माझ्या साहेबाचं बाई, कसं होईल माझ्या साहेबाचं बाई, कसं होईल माझ्या साहेबाचं बाई, कसं होईल माझ्या साहेबाचं बाई. राम मरून जाईल, जुनी अंधार होईल. गाण्यावर गर्व नसावा. आपण काय मोहम्मद रफी आहोत का? आपण किशोर कुमार आहोत?
का सोनू निगम पण नाही आपण काहीच नाही. अरे बाबासाहेबाचं गातो म्हणून आपल्याला किंमत आहे, नाही तर कुत्र्यापेक्षाही आपलं गाणं बरं नाही. काय कसला हे गावा हा वाघ आहे किशोर पवार ज्याला अण्णा म्हणतात. हा दर्द, या वेदना, या भावना ऐकून त्या वाघालाही झोप आली नाही, उठून आला भेट द्यायला. गाणं दगडाला पादर फोडणार असावं गाणं. गाणं वेदना देणार, कुणाला त्रास देणार नसावं. एक शेर ऐकवतो, माझे आदर्श, माझे गुरु समान बापू साठे यांनी लक्ष दिलं की दुनिया में कुछ अलग. आमचे दाजी शंकरजी कांबळे, मी लाडका आहे, शेरकडे लक्ष द्या कि दुनिया में कुछ अलग करके दिखाने की जिद में था. कि दुनिया में कुछ करके अलग वो दिखाने की जिद में था. शायद वो घर में वो माता सजाने की जिद में था. कल एक बच्चा कब्र पर रोते रोते ही मर गया. शायद वो अपनी मरी हुई माँ को फिर से जगाने की जिद में था. अम्मा माता शेवटी म्हणतात, मला काही चालता येईना, चालता येईना, मला काही चालता येईना, मला काही चालता येईना, मनातलं बोलता येईना, मनातलं बोलता येईना, मनातलं बोलता येईना. रमा मातेचा आवाज बंद झाला, जीव द्यायची वेळ आली, पण रमा माता तरी काय म्हणतात, मला काही बोलता येईना, मला काही बोलता येईना, मला काही बोलता येईना, अरे मनातलं सांगता येईना, मनातलं सांगता येईना. साहेब तुम्ही माझी काळजी करू नका, वेळेवर जेवण करा. मामा तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करा. या सतीन दलित समाजाची गुलामीतून सुटका करा साहेब. वेळेवर जेवण करा, वेळेवर अभ्यास करा, वेळेवर औषध घ्या साहेब. पण मी सांगू कसं, माझा आवाज बंद झाला, माझा आवाज बंद झाला, मला बोलता येत नाही. मी माझ्या साहेबांना सांगू कसं, मला काही बोलता येईना, मला काही बोलता येईना, मला काही बोलता येईना, मनातलं सांगता येईना, मनातलं सांगता येईना, मनातलं सांगता येईना. हे अश्रू बोलतात, साहेब समजतात. माझे साहेब इतके हुशार आहेत, मला बोलता येत नाही हो, पण माझे गाणारे आशीर्वाद माझे साहेब अंदाज लावतायत माझ्या रामूला काय बोलायचं. मला काही बोलता येईना, मला काही बोलता येईना, मला काही बोलता येईना, मनातलं सांगता येईना, मनातलं सांगता येईना, मनातलं सांगता येईना. हे अश्रू बोलतात, साहेब समजतात. अश्रू बोलतात, साहेब समजतात. दुःख हे सहन त्यांना होणार नाही, दुःख हे सहन त्यांना होणार नाही. कसं होईल
माझ्या साहेबाचं बाई कसं होईल माझ्या साहेबाचं बाई कसं होईल माझ्या साहेबाचं बाई कसं होईल माझ्या साहेबाचं बाई राम मरून जाईल जीवनी अंधार होईल राम मरून जाईल जीवनी अंधार होईल दुःख हे सहन त्यांना होणार नाही दुःख हे सहन त्यांना होणार नाही कसं होईल माझ्या साहेबाचं बाई कसं होईल माझ्या साहेबाचं बाई कसं होईल माझ्या साहेबाचं बाई कसं होईल माझ्या साहेबाचं बाई